अमरावती महानगरपालिकेची निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत चालली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोण कुणासोबत जाणार, कोण कुणाविरुद्ध लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता अमरावतीच्या राजकारणात भाजपा आणि युवा स्वाभिमान यांच्यातील युती पूर्णपणे तुटल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू होती. राज्यात महायुतीतील प्रत्येक पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपा आणि युवा स्वाभिमान यांच्यात युती होणार असल्याचे संकेत मिळाले होते. युवा स्वाभिमानने अधिकृतपणे भाजपाशी युती करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पालकमंत्र्यांच्या अमरावती दौऱ्यानंतर आमदार रवी राणा यांनी भाजप आणि युवा स्वाभिमान यांच्यात युती झाल्याची घोषणा केली. या युतीनुसार काही प्रभागांमध्ये भाजपाने आपल्या अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतली होती आणि त्यानुसार युवा स्वाभिमानने सुद्धा आपले उमेदवार मागे घेणे होते. मात्र ठरलेल्या युतीच्या अटींचा भंग करत युवा स्वाभिमानने महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व प्रभागांमध्ये आपले उमेदवार उतरविले आणि भाजप नेत्या व आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांनी भाजपाच्या विरोधात प्रचार सुरू केला. त्यामुळे भाजपामध्ये नाराजी पसरली आणि अखेर पक्ष कारवाई म्हणून भाजपाने युवा स्वाभिमानला दिलेला पाठिंबा पूर्णपणे काढून घेतला. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी देखील स्पष्ट शब्दात सांगितले की भाजप आणि युवा स्वाभिमान यांची युती आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. यानंतर भाजपाने ज्या प्रभागांमध्ये युती होती त्या प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांना भाजपाचे अधिकृत पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले. भाजपाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 9 SRPF वडाळीमधून अनिल माणिकराव सोनटक्के आणि गौरी मंगेश सरवरे, प्रभाग क्रमांक 18 राजापेठ श्री संत कवरराम नगर मधून ऍडव्होकेट अपर्णा ठाकरे आणि रितेश नानकराम नेभनानी, तर प्रभाग क्रमांक 21 जुनी वस्ती बडनेरा मधून योगेश सदाशिवराव निमकर हे सर्व अपक्ष उमेदवार आता त्या प्रभागातील भाजपाच्या अधिकृत पॅनलचा भाग असून ते भाजपाचे अधिकृत पुरस्कृत उमेदवार आहे. एकंदरीत या सर्वांवरून भाजपाने युवा स्वाभिमान सोबतची युती तोडल्याचे अधोरेखित होते. यावरून आता या निवडणुकीत युवा स्वाभिमानच्या समर्थनात जी भाजपाची मते होती ती आता युवा स्वाभिमानच्या विरोधात परिवर्तित झाली आहे. याचा परिणाम महानगरपालिकेच्या निकालावर होणार हे नक्की. एकीकडे आरोप प्रत्यारोप तर दुसरीकडे बदललेली समीकरणे. अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आता अधिकच चुरशीची होत चालली आहे. भाजप आणि युवा स्वाभिमान यांच्यातील फाटाफूट मतदारांवर नेमका काय परिणाम करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.